समाधान पाटील तुमचं स्वागत करतो आपल्या हक्काचा मग चॅनल. त्याचं नाव आहे आम्ही उटमकर आग्रे किंग जेवण म्हणतो. संडे आहे तर पाहुणे येणार आहेत, तर 2-3 रेसिपी मस्तपैकी बनवायचे आहेत. त्याचं पण बघू चालूच आहे, काम चालूच आहे. हे बघा सुका चिकन करायचं आहे मस्तपैकी. मसाला जस्ट टाकला आहे बस वरती याचे. हे बघा म्हशी गाठली मारायला, तर सुका चिकन करायचं आपलं सुका हा. आणि ह्याच्यात रस्सा करायचा. तर बघूया हे बघा सुका होते आणि रस्त्याची मी तयारी करते. इकडे या साईडला फोडणी दिलेली आहे मस्तपैकी. आणि माशी गाठली मारते. सुका चिकन आहे आणि साखरपुडा पण आहे गावाला आमच्या. सुका चिकन आहे काय तो आपल्याला वाफेवर शिजत आहे. तो वरती पाणी टाकलं आहे थोडंसं. आहे बघा तर कांदा टमाटो मस्तपैकी शिजला आहे. तर आता याच्यामध्ये टाकूया आपण पेस्ट केलेलं आहे. आला लसूण मिरची कोथिंबीर वगैरे ती सर्वची पेस्ट केली आहे ते टाकून घेऊया. शिजूया पूर्णपणे मस्तपैकी. थोडी घाई आहे पटापट पटापट. ओके तर हे बघा एवढं चिकन आहे. याचा आपण रस्सा करणार आहोत. त्याच्यासाठी फोडणी दिलेलं आहे मस्तपैकी. बघा बटाट टाकणार आहोत. बटाट मस्तपैकी रस्सा आवडायच्यात बटाट टाकू पण काय म्हणजे बरोबर ना. चला मसाले मस्त. चला मंडळी आपला आगरी कोल्या मसाला मस्तपैकी. थोडीशी हळद. तर चला मंडळी आपले सर्व मसाले कोदान मेदान वगैरे कांदा मिरची वगैरे सगळं टाकून झाला आहे. तर कोदान मस्तपैकी तयार केलेला आहे. तो उकळला येऊ द्या. त्याच्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये चिकन आणि बटाट टाकू. चला मंडळी आता याच्यामध्ये आपण चिकन टाकूया. चिकन रस्सा करायचा आपल्याला. पाय पण टाकले म्हणजे मस्त लागतं घ्यायचं पाय वगैरे गाठली म्हणजे काय. चला मीठ पण टाकून घेतलं. नंतर आपण चाकू जर कमी वाटलं तर टाकून येतं मग ओके. तर मंडळी ह्याच्यामध्ये आपल्याला रस्सा काढायचा आहे, पण याला पण आपण वाफेवर शिजवू जरासं मस्तपैकी. आणि जो आपल्याला सुका करायचा आहे म्हणजे असा थोडासा ग्रेव्ही टाईपला असलं चितो बघा तो पण. दोन्ही पण आपले चिकन आयटम मस्तपैकी रेडी होतात. तर सेमच वाटतात, पण याच्यामध्ये आपल्याला रस्सा काढायचा आहे. हा जरासा ग्रेव्ही करायची जात. तर याला घातली बरोबर सुका आहे त्याला. आणि ह्या साईडला जो आहे काढून ठेवलेला मस्तपैकी, तर याचा आपल्याला पकोडा बनवायचा आहे. पकोडा तर आपल्याला वाटण करायचं आहे मस्तपैकी. खोबरा भाजून घेतलेला आहे, आई कटिंग करते. तर वाटण झाला की वाटण पण टाकू मस्तपैकी त्याच्यात. पकोडा बनवायचा आपल्याला. तर हे बघा त्याच्यामध्ये थोडंसं मिरची टाकलेली आहे, काढून घेऊया थोडंसं. आणखी याला 10 मिनिटं ठेवू आपण. त्याच्यामध्ये थोडासा कलर टाकू. त्याच्यानंतरला आपण पकोडा तयार करायला सुरुवात करू मस्तपैकी. तर मंडळी आपण सुक्या चिकनमध्ये पाणी वगैरे टाकलंच नव्हतं तरी पण बघा चिकनने किती पाणी सोडलं. म्हणजे ग्रेव्ही आपल्याला तयार झाली बघा मस्तपैकी. पाणी बिणी वगैरे न टाकता मस्त वास मस्तपैकी सुटलेला असतात झणझणीत. आला वास येते. होते शिजत चाकून बघते. तर चला मंडळी कूक आपला चाकून बघते कसं आलाय. मस्त. तर चला मंडळी चिकन सुका आणि चिकन रस्सा तयार होत आहे. खोबऱ्याचं मस्तपैकी वाटण तयार केलेलं आहे. तर चला मंडळी जो आपल्याला सुका करायचा आहे थोडासा त्याच्यामध्ये वाटण टाकून घेऊ. पहिला पाणी टाकल्यानंतर बघा पाणी किती झालं त्याच्यात. घाटणी मारूया. चला उद्या मस्तपैकी तयार. ओके मारून घेऊ मस्तपैकी बघा. आणि दोन्ही पण रेसिपी आपल्या एकदा तयार होतात. चिकन सुक्का आणि चिकन रस्सा. तर चला टेस्ट करायला आईला बोलवली आहे. आई कसं आलाय. मस्त मस्त मस्त. आईने मान ना हलवली म्हणजे मस्त. चिकन सुक्का आणि चिकन रस्सा पाय पण टाकलं मस्तपैकी. खावायला बाहेर लागतात. दोन्ही पण रेसिपी आपल्याला तयार होत आहेत. शिव द्या त्याच्यानंतर आपण एंड करू. चला मंडळी आपलं चिकन सुक्का आणि रस्सा मस्तपैकी रेडी झालेला आहे. तर व्हिडिओ आवडले असेल शेवट बघितले असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका. बाय बाय.